भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये काय होणार ही शंका जणू काही कोणाच्या मनात नव्हती. भारतीय संघ चांगला खेळ करणार, पाकिस्तानला धोबीपछाड टाकणार, किती धावांनी टाकणार किंवा किती विकेटनी टाकणार एवढाच प्रश्न होता. आणि त्या शब्दाला जणू काही भारतीय संघ खरा उतरलेला आहे. कारण पाकिस्तानच्या कप्तानांनी टॉस जिंकून भारताला फलंदाजी करायला दिली. खेळपट्टी थोडीशी स्लो होती आणि त्याचा फायदा फिरकी गोलंदाजांनी घेतला. शाहीनच्या आफ्रिदीसारख्या दादा बॉलरनी 2 ओव्हर टाकल्या पण त्याला इतका मार पडला. त्याच्या उलट जे 3 स्पिनर होते आणि त्या 3 स्पिनरनी इतकी चांगली बॉलिंग केली, ज्याच्यामध्ये सईम आयुब होता, त्याच्यामध्ये शहजाद होता आणि उस्मान तारिक होता. या तिघांनी मिळून जी बॉलिंग केली, त्यांच्या 12 ओव्हरमध्ये 77 रन गेल्या. उरलेल्या 8 ओव्हरमध्ये जणू काही 100 रन्स केलेले आहेत. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, आज ईशान किशननी जी खेळी केली आहे ती कायम लक्षात राहील. त्याचं कारण आहे असं आहे, पहिल्या षटकामध्ये कप्तान सलमान आगानी अभिषेक शर्माला आउट काढलं होतं. प्रेक्षक जे होते मैदानात, भारतीय प्रेक्षक सन्नाटा पसरलेला होता. पाकिस्तानी प्रेक्षक नेहमीप्रमाणे नाचायला लागलेले होते. आणि त्याच्यानंतर ईशान किशननी अफलातून इनिंग खेळली. त्याच्या फलंदाजीमध्ये ताकद होती, कौशल्य होतं आणि फटके निवडायचे जे चेंडू होते त्याचा निर्णय बरोबर होता. त्याच्या 77 धावांच्या खेळीने एकदम चित्र पालटलं. कारण तो बाद झाल्यानंतर शेवटच्या 6 षटकामध्ये जंग पछाडून सुद्धा मोठ्या धावा भारताला करता आले नाहीत. ह्याचाच अर्थ असा आहे, जे ईशान किशनला जमलं ते बाकी भारतीय फलंदाजांना जमलं नाही. एक गोष्ट नक्की होती, 170 धावांच्या पुढचा टप्पा पाकिस्तानी फलंदाजांना पेलणं खूप अवघड होतं. त्याची कारणं 2 आहेत. एक तर त्यांच्या संघामध्ये खरे फलंदाज कमी आणि अष्टपैलू खेळाडू जास्त. ही गोष्ट तेव्हा चालते जेव्हा धाव फलक छोटा असतो, 150च्या आतला असतो, समोरची गोलंदाजी कमजोर असते. परंतु जेव्हा मुख्य फलंदाजांची डाळ शिजत नाही, तिथं अष्टपैलूंची कशी शिजेल. त्यातनंही भारतीय गोलंदाजी जेव्हा चालू झाली, पहिल्या षटकामध्ये पाकिस्तानची ज्याच्यावरती सर्वात जास्त भिस्त होती, ज्यांनी वल्गना केलेल्या होत्या, मोठ्या धावा मी सहजी करीन वगैरे, त्या साहिबजादा फरहानला हार्दिक पंड्यानी 0वरती आउट काढलं. पुढच्या षटकामध्ये बुमरा आला, त्यांनी पहिला यॉर्कर टाकला आणि सईम आयुबला आउट काढलं. आणि नंतर त्याच दुसऱ्या ओव्हरच्या म्हणजे बुमराच्या पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती त्यांनी कप्तान सलमान आगाला आउट काढलं. खलास. त्याच्यानंतर तोच कित्ता किरवत अक्षर पटेलनी जेव्हा बाबर आझमला बोल्ड केलं, खेळ संपलेला होता. कारण नंतरच्या फलंदाजांना एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं हे केवळ अशक्य होतं. नंतर मग अक्षर पटेल असू देत, वरुण चक्रवर्ती असू देत, या सगळ्यांनी चांगली बॉलिंग केली. कुलदीप यादवला 1 विकेट पडली, सोडा हो, तिलक वर्माला सुद्धा 1 विकेट पडली. हार्दिक पंड्यानी 2 विकेट काढल्या. म्हणजे काय, सगळ्यांनी मिळून वाटून हा पाकिस्तानी फलंदाजीचा केक खाल्ला असं मी त्याचं वर्णन करेन. दणदणीत विजय, परिपूर्ण क्रिकेटचा खेळ. आता याच्यात खोट काढण्यासारखी काही नाही. कारण खूप जण अगोदर चिंता व्यक्त करत होते की अशी फलंदाजी झाली तर आपण काय खेळणार पाकिस्तान विरुद्ध. भारतीय संघातले खेळाडू हा विचार करत होते. भारतीय संघातले खेळाडू कॉन्फिडंट होते. त्यांना अडचणीतनं मार्ग कसा काढायचा हे कळत होतं आणि त्याच दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे. दणदणीत चांगला खेळ करून विजय मिळवलेला आहे. मी सरतेशेवटी एकच गोष्ट तुम्हाला सांगेन, ईशान किशनच्या खेळीचं मोल भारताची फलंदाजी चालू असताना 14व्या षटकात कळलं होतं. ते मोल भारताची फलंदाजी 20 षटकांची झाली, त्याच्यानंतर अजून वाढलं आणि ते मोल अजून शतपटीने वाढलं जेव्हा पाकिस्तानची फलंदाजी चालू झाली. कारण तो एकटाच असा फलंदाज होता जो या विकेटवरती चांगली बॅटिंग करू शकला. बाकी सगळ्यांचे पाय लटपटले असंच वर्णन करायला लागेल. त्यातल्या त्या दुबे असू देत, सूर्यकुमार यादव असू देत, तिलक वर्मा असू देत, यांनी समंजसपणा दाखवून खेळपट्टीवर थांबले. म्हणून भारतीय संघाला 170चा टप्पा पार करता आला. तो एकदा पार झाला, विजय भारताचा नक्की होता आणि तसंच झालेलं आहे. त्यामुळे सुपर 8 मधला प्रवेश नक्की ईशान किशन सामनावीर. आणि आता प्रवास परत अहमदाबादकडे जाणार आहे. सुपर 8 मध्ये मोठ्या संघांना तोंड देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालेला आहे. तुमची मतं काय आहेत आम्हाला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता सकाळ स्पोर्ट्सचं यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आता आपली भेट
अहमदाबाद मधून.